रिझल्ट लागला अचानक एक दिवशी आणि मेरिट लागलं 116 आणि मला होते 115. पुन्हा मी तिथं कटलो. पण त्याचवेळी आता जो पोस्ट घेऊन मी इथं आहे त्याची मी प्री दिलेली होती 2017ची. स्कोर पण छान होता. लगेच काही क्षणाचा विचार न करता फक्त मी कुठली गोष्ट घरी सांगायचो. घरी सांगितलं की मी फेल झालेलो आहे. घरच्यांनी थोडा धीर दिला आणि अवघ्या 5 मिनिटामध्ये मी सिलेबस काढला मेन्सचा, कारण प्री देऊन आलेलो होतो ना मी. सिलेबस काढला आणि अर्ध्या तासात पुन्हा स्टडीला जाऊन बसलो आणि ठरवलं होतं तेव्हाच की जर मला 2016च्या MPSCच्या लिस्टमध्ये मला शेवटच्या पेजवर जर मला घेत नसेल MPSC तर मला नेक्स्ट टाईम मला फर्स्ट पेजवर यायचं, हे असं मनाची थांबलं होतं. मी कुणाला सांगत नव्हतं, कारण सस्पेन्स पण ठेवावं लागतं. लोक नाव ठेवतात ना नंतर नंतर नाही झाल्यावर काय झालं. मग त्याप्रमाणे अभ्यासाला लागलो. मेन्स दिली. मेन्सला 132 स्कोर आला. म्हणजे पहिलं टार्गेट माझं बऱ्यापैकी कंप्लीट झालं होतं की जिथं मला 116वर नव्हतं घेतलं तिथं 132 स्कोर आला होता. वाटलं होतं की मी जे ठरवलं ते होईल. मग नंतर फिजिकलची तयारी तिथंच सुरू केली. फिजिकलला पण खूप वेळ भेटला. 13 महिन्यापेक्षा जास्त वेळ भेटला. फिजिकलला 94 मार्क्स मिळाले आणि इंटरव्ह्यूला 27. आणि आमचे जे काही सगळं फौजदार वर्ग आलेला आहे औरंगाबादहून, प्रत्येकाला 25च्या प्लस मार्क आहेत सगळ्यांना इंटरव्ह्यूला. त्यात सगळ्यात मोलाचा वाटा म्हटलं तर दर्जी फाउंडेशनचा आहे. सरांनी तिथे येऊन एक मोठं हॉटेल बुक करून, जसे की आयोगाला जे वातावरण असतं इंटरव्ह्यू घेण्याचं त्याच्यापेक्षाही खास असं वातावरण निर्माण करून आमचे इंटरव्ह्यू घेतले होते. त्यामुळे आम्ही खास इथे आलेलो आहे सरांच्या बोलण्यावरून.